जयत्वदभ्र विभ्रम भ्रमद्भुजंगमाश्वसा द्विनिर्गमत्क्रम स्फुरत् कराल भाल हव्यवाट धिमित धिमित धिमिध्वनन् मृदंग तुंग मंगला ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव पदच्छेद असा आहे बघा. जयतु अदभ्र विभ्रम भ्रमत भुजंगम अश्वसत विनिर्गमत क्रमस्फुरत कराल भाल हव्यवाट धिमित 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 ध्वनन मृदंग तुंग मंगल ध्वनिक्रम प्रवर्तित प्रचंड तांडव शिव. तर याचा पदच्छेद झाला. अन्वय असा बघा. शिव जयतु, महादेवाचा जय जयकार हो. मग त्याच्यामध्ये काय, कोण्या महादेवाचं, कसे आहेत ते महादेव, तर बघा. अदभ्र भुजंग भ्रमत विभ्रम अश्वसत. अदभ्र म्हणजे जवळ, भुजंग म्हणजे सर्प, जवळ जवळ असणारे सर्प म्हणजे पूर्ण अंगावर फिरणारे आणि जवळ जवळ राहणारे, भ्रमत फिरणारे. विभ्रम अश्वसत. विभ्रम अश्वसत म्हणजे रे, विभ्रम शब्दाचा अर्थ वेगाने, अश्वसत म्हणजे फुतकार. वेगा वेगाने ते फुतकार करत आहेत आणि ते फुतकार विनिर्गमत, त्यांच्या मुखातून ते बाहेर बाहेर पडतात फुतकार. मग त्यामुळे होते काय, कराल भाल हव्यवाट क्रमस्फुरत. कराल म्हणजे अकराळ विकराळ, भाल हव्यवाट म्हणजे रे, भाल म्हणजे कपाळ, हव्यवाट म्हणजे अग्नी, कपाळावरची अग्नी. क्रमस्फुरत, क्रमाक्रमाने ती वाढत आहे. जसा जसा फुतकार तसे तशी ती वाढते. अजून कशा आहेत महादेव, काय करून आले. धिमित 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 ध्वनन. धिमित 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 हा पकवाजाचा ध्वनी आहे. कोणता बोल रे माऊली तो. धिमित 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 तान तान, तर असा हा ध्वनी. आणि तो मृदंग तुंग मंगल, प्रचंड असा उंच असा ध्वनी. आणि त्यामुळे प्रवर्तित प्रचंड तांडव, प्रवृत्त झाले महादेव असा प्रचंड म्हणजे ऊर्जापूर्ण तांडव नृत्य करायला ध्वनिक्रम लय तालाने युक्त अशा शिवाचा जय जयकार हो.